हाय नमस्कार सगळ्यांना. आज पण बटाटाच होय. काल रात्री होता का परवा दिवशी रात्री येऊन भाजीला सोपली मंडई आता उद्या अजून आजचा संध्याकाळ उद्याचा सकाळ दिवस आता उद्याचा मग उद्या संध्याकाळी येईल मंडई. संध्याकाळी करायचं आज बेसन वगैरे काहीतरी आता उद्या सकाळी. इकडं आईने केलाय छान असा बटाटा. भाकरी झाल्या ते बाजरीच्या आणि पिल्लीला आंघोळ घालाय पाणी काढलंय आहे. पिल्लीला आंघोळ घालू म्हणजे थोडा चेपी होता. हो पिल्लीला आंघोळ घालू म्हणजे मला आंघोळ हा तर उशीर झाला. आज कोणतरी आलत आहे ना चहा वगैरे केला त्यांना आणि बाळाला आंघोळ घालायची. अजून हळू इकडं काय दमानीच असतं. शहरा टाईप आहे ना व शहरासारखं राहतो आम्ही सगळी राहतो म्हणजे उशिरा जेवण उशिरा आंघोळ उशिरा सगळं जमतं. आणि सुगी करायची असल्यावर मग ते लवकरच आहे ना मग लय लवकर आवरावं लागतं. तर सुगी करायची आमची महिनाभर आणि टाइम आहे करा म्हणजे ती करायची महिन्यात होईल मला वाटतं. होईल का मग कुणाला चवडा असेल त्यांनी या सुगी करू लागाय तर सुगी करा आता लय तारांबळ आहे. कोण नाही करू लागायला नाही तर आम्ही चौघ जायचो. नाही गुडघं ही दुखते त्याच्यामुळं ज्याला चवडा असेल त्यांनी यायचं. बर बर ज्याला सवड आहे त्यांनी या सुगी करू लागायला है ना. आणि झाली तर लागायची खाऊ लागायची बरं का. हा तर जेवढी होईल त्यातली तुम्हाला ज्वारीची एक एक पिशवी परत ना मका विकलेल पैसे घेऊन जावा है ना. वाय करू लागायला बी यायचं घेऊन पण जायचं. हक्काने घेऊन जायचं. ज्वारी बाजरी तर नसते आता पण ज्वारी आहे. ज्वारी होती. इकडं बाळ पण आहे. बाळ बसले पप्पाच्या मांडीवर. व्हिडिओ काढायचा आहे म्हणून त्यांना म्हणलं आता घ्या थोडा वेळ छान असं. आ तुला पण दाऊ आहे तुला दाऊ हा बा काय करती तू काय करती. तर बाळाला सर्दी कप झाल्यासारखं झालंय. घसा खरखर करतोय. आवाज काय ठळक आहे नाही तिचा घसा बसलाय कस काय. तर काय उपाय असला छोट्या मुलांसाठी घसा बसलेला तर सांगा मला कमेंट करून. ताई हे करा की घसा राहील करून हाय ना. वाय आम्हाला तर दोघींना नाही काय माहिती घसा बसल्यावर काय करायचं असतं. पण तुम्हाला कुणाला माहित असेल झेंडू बाम नाही ना छोटी ती अजून सोसणार नाही. तुम्हाला कुणाला काय माहित असेल तर कमेंट करून सांगा की ताई हे लावा मग घसा बसायचा राहील. घसा नाही बसणार करून तिचा मग मी ते लावेल मग राहिला. कारण की काल सकाळपासून आवाजच येई नाही तिचा थोडा थोडा आवाज येतोय. तर काय म्हणता मग आहे अजून काय नाही चेपी हा चेपी होता दोघी जणी. आणि ती नव्या साड्या कवा घालाय काढणार आहे. नव्या साड्या होय आता दोन घातली दोन राहिलेली आता एवढी सुगी होती की. तर काय झालंय आमच्या आईने खराब होत्या 3 अशा छान साड्या आणलेल्या आहेत. पण आईंचं काय होते माहितीये का घालायला लय खराब होते. आले पण आता एवढी सुगी होत्या सुगीत खराब होत्या. खराब म्हणजे सुगी होस तर महिनाभर जाते है ना. मग सुगी झाली का नाही छान 2-3 ब्लाउज पीस मॅचिंगचं आणि 3 साड्या आई आमच्या छान अशा घालणाऱ्या आणि महिन्यानी है ना. आता काय होतं काळ्या होत्या कशात गुत्त्यात काय होत खराब होत्यात फाटून जातात. आणि ही रेशमा ताईच्या हो का साड्या घालतात आई का तर ती खराब होते म्हणून ती ठेवल्यात नीट आणि ही घालायचं चाललंय है ना बाई. आणि मग आता आणि मी सांगते तुम्हाला मस्त असं आता माझी मम्मी यायची ना ब्लाऊज शिवायला द्या मॅचिंगचं. एक हाय मॅचिंगचं चॉकलेटीचा निळी एक आणि गुलाबी एक हिरवी एक चॉकलेटी निसली. हा आणि 2 आहेत का नाही 2 राहिले आणि दोन्हीला 2 ब्लाऊज छान आणि वापरायला रोज मला आवडल्यात मला मी ती पण नाही. आमच्या आई जोग्याच आहेत. आमच्या आईला लेस नाही लागत पदर लागतो म्हणजे पदरला डिझाईन पाहिजे मौसूद पाहिजे. आमच्या आई भारी साड्या घालत नाहीत. अशा छान साड्या आणि खरंच चांगल्या साड्या येतं. आईला पण खूप आवडल्या मला पण खूप आवडल्या आणि आई पण आमच्या घालणार आहे. आणि मी पण घालून रील्स काढेल बरं का. काढेल आहे ना मी पण घालून रील्स काढेल. आई रोज वापरते पण आणि महिनाभर टाइम आहे. तर असू द्या या मस्त असा चहा प्यायला आहे ना. खराब होत्यात कामातले हो तर असू द्या मी घालते आणि व्हिडिओ काढते आणि मग तुम्ही घाला उद्घाटन करते मी त्याचं. तर असू द्या या चहा प्यायला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. बाय सगळ्यांना.